इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो. आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी सोनाली सावंत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, समाजात अशी काही माणसं असतात जी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नात्यांनी दूर गेलेल्या माणसांना मायेचा हात देतात. वृद्धापकाळात जेव्हा आपली माणसंही कधी दूर जातात तेव्हा काही संवेदनशील हात त्यांच्या आयुष्याला नवी उभारी देतात. चिपळूण परिसरातल्या दुर्गम भागात राहणाऱ्या निराधार वृद्धांसाठी गेली 9 वर्ष सातत्याने निस्वार्थपणे कार्य करणारी सांज सोबत ही अशीच एक संस्था. केवळ अन्नधान्य किंवा आर्थिक मदत नव्हे तर सण उत्सव हे सगळं काही साजरं करण्यापासून ते या वृद्धांचं आजारपण, त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि अगदी मृत्यूपश्चात अंत्यसंस्कारांपर्यंत माणुसकीची साथ देणारी ही संस्था आज अनेकांचं जणू कुटुंब बनली आहे. याच कार्यामागची प्रेरणा आणि इतक्या वर्षांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे सांजसोबत संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांना. सर, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या सांजसोबत या विचाराचा जन्म नेमका कसा झाला? सांजसोबत या विचारांचा जन्म होण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली. 9 वर्षापूर्वी चिपळूण येथील एक संवेदनशील व्यक्तिमत्व, जे आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आहेत, कार्याध्यक्ष आहेत, पराग वडके, आपल्या घराकडे जात असताना एक रस्त्याच्या कडेला एक 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेली आणि शरीराला पोक असलेली एक आजी काठीच्या आधाराने रस्त्याच्या कडेने चालली होती. त्यांनी थांबून आजीला विचारलं, आजी तुला कुठे जायचं आहे, मी सोडतो. तर त्या आजीने आपला रस्ता दाखवला आणि त्यानुसार त्यांनी तिला घरी सोडलं. आजीने त्यावेळेला तिचा दैनंदिन नित्यक्रम सांगितला की गेली 10 वर्षापेक्षा अधिक काळ मी माझं स्वतःचा उदरनिर्वाहासाठी निराधार असल्याने हा भांडीकुंडी करण्याचा काम करते. सकाळी 3 किलोमीटर शहरामध्ये जाते आणि संध्याकाळी पुन्हा चालत येते. या दरम्यान मी 4 घरांमध्ये धुनी भांड्याचं काम करते. मला 1000 रुपये महिन्याकाठी मिळतात आणि दिवसभर मी ज्या ज्या घरांमध्ये असते त्या त्या घरामधून मला खाणं पिणं चहा ह्या गोष्टीची पूर्तता होते. तिचं हे दिनक्रम वय बघता पराग वडके यांनी याबद्दल चिंतन केले की चिपळूणमध्ये अशा किती आजी शहरामध्ये येऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी अशा पद्धतीने जगत असतील. अशा निराधार आजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, आपल्याला शक्य होईल ती मदत केली पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी ह्या प्रकाराची सोशल मीडियावरती भावनिक पोस्ट टाकली आणि आपल्या समविचारी मंडळींना आवाहन केले की आपण अशा वृद्धांसाठी काहीतरी करण्याचा विचार करूया. आणि त्या विचारांसाठी एक बैठक घेण्यात आली चिपळूणला. त्या बैठकीच्या मध्ये सांजसोबतची विचारांचा जन्म झाला. खऱ्या अर्थाने नावाप्रमाणेच ही सांजसोबत आज कार्य करते. सांजसोबतचं हे कार्य तुमचं सुरू झालं आणि मग हे काम करत असताना तुम्ही निराधार व्यक्तींकडे जास्त लक्ष दिलं. मग निराधारांसाठीच आपण कार्य करावं असं तुम्हाला का वाटलं? या प्रसंगातून एक गोष्ट आमच्यासमोर आली प्रकर्षाने की आजीच्या घरापर्यंत जाणं गरजेचं आहे. आजी असो आजोबा असू दे, घराबाहेर न पडता त्यांच्या घरी जाऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल अशा पद्धतीचा विचार या पहिल्या बैठकीतून आला. सुरुवातीच्या काळामध्ये 600 ते 700 रुपयाचा किराणा साहित्य देऊन त्यांची महिन्यातून एकदा जाऊन विचारपूस करायची आणि असे आजी आजोबांची निवड कशा पद्धतीने करायची हा एक विचार झाला आणि त्यानंतर तो कालांतराने 1000 रुपयाचा किराणा माल देण्यापर्यंत गेला. यथावकाश त्याच्यामध्ये आजी आजोबांच्या जीवनामध्ये काय कमी आहे याची चर्चा घडू लागली आणि मग पुढच्या काही गोष्टी घडत गेल्या. गेली 9 वर्ष सातत्याने तुम्ही ही निस्वार्थ भावनेने या आजी आजोबांची सेवा करताय. तर हा 9 वर्षांचा प्रवास तुमचा कसा घडलाय त्याच्याबद्दल सांगाल का? 9 वर्षाच्या प्रवासामध्ये सोशल मीडियामध्ये आम्ही ज्या ज्या आजींकडे भेट द्यायचो
कुणीतरी आम्हाला सुचवायचं की तुम्ही हा उपक्रम हातामध्ये घेतलाय तर आमच्या शेजारी, आमच्या गल्लीमध्ये, आमच्या वाडीमध्ये अशा पद्धतीचे निराधार आजी आहे, तिच्याकडे कोण बघत नाही आहे, तर तुम्ही संस्थेच्या उपक्रमाप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष द्या. मग आम्ही त्या ठिकाणी जायला लागलो. त्यांची जी एकूण परिस्थिती आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवायला लागलो. मग त्यानुसार काही दानशूर मंडळी पुढे आले. मग अशा पद्धतीने पटापट लोकांनी 2 आजींचा खर्च उचलला, कुणी 3 आजींचा उचलला. काही लोकांनी परदेशातून वार्षिक रक्कम द्यायला सुरुवात केली. आम्ही महिन्याला 100 रुपयेपासून रक्कम ही स्वीकारली आणि त्याच्यामध्ये सामान्य घटकाला सुद्धा समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. इच्छा मनात असेल तर तिथे रक्कम किती आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तो दानतेचा हात जो आहे तो पुढे येणं हे गरजेचं आहे. आत्तापर्यंत साधारण किती वृद्धांना तुम्ही मदत केली? आमच्या पहिल्या 2 वर्षातच आम्ही 100 पेक्षा जास्त आजी आजोबांपर्यंत पोहोचलेलो होतो. त्यानंतर कोरोनाचा कालावधी आला आणि आजी आजोबांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बंधनं आली. तरीसुद्धा आम्ही प्रशासनाला विनंती करून ते काम आम्ही पूर्ण केलं. आमच्याकडे जे लाभार्थी येतात ते वयाच्या 70 नंतर आमच्याकडे येतात. त्यामुळे त्यांचं यथावकाश त्यांचं वयोमानानुसार निधन झालं आणि हळूहळू ती संख्या 9 वर्षामध्ये आता 85 ते 87 पर्यंत आहे. तरीही 85 लोकांपर्यंत तुम्ही आत्तापर्यंत पोहोचताय. दुर्गम भागातले वृद्ध जे असतात तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची किंवा त्यांना शोधण्याची तुमची प्रक्रिया कशी असते? गावागावामधून ज्या वेळेला हे सोशल मीडियामध्ये, वृत्तपत्रामधून किंवा आम्ही ज्या वेळेला एका गावामध्ये एखाद्या वृद्धाला आम्ही पिशवी घेऊन गेलो आणि त्याची सेवा करायला लागलो, त्याच्यापर्यंत पोचताना त्याची चर्चा घडू लागली चिपळूण तालुक्यामध्ये. मग कुणी सरपंच असतो, कोण लोकप्रतिनिधी असतो, तो अशा निराधार आजी आजोबांची नावं सुचवतो. नावं सुचवल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेचे पदाधिकारी 3 जणांची टीम त्या ठिकाणी जाते. त्या आजीच्या अनुषंगाने मिळालेली माहिती आहे ती खरी आहे काय त्याची खात्री करतो. रेशन कार्ड, आधार कार्ड हे सगळं त्यांचं घेतो. त्यांची वस्तुस्थिती संस्थेच्या निकषात बसली की आम्ही त्या आजींना किराणा माल देण्यास सुरुवात करतो आणि त्याच वेळेला त्या गावातल्या एखाद्या वितरण कार्यकर्त्याला तयार करतो की सांसोबतच्या कार्यामध्ये सामील हो. मुळामध्ये हे निराधार 70 वर्षाच्या पुढचे व्यक्ती आमच्याशी कनेक्टेड आहेत. तर ते पावसामधून किंवा कोणत्याही वेळेला हे स्वतःहून प्रवास करू शकत नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्या घरी प्रत्येक वितरण कार्यकर्ता गेली 9 वर्ष जातोय. तो कोणताही पेट्रोलचा खर्च, प्रवास खर्च घेत नाही. संस्थेचं काम हे स्वखर्चाने करतो आणि दानशूर मंडळींनी संस्थेत पाठवलेल्या पैशाने ते चालतं. तुम्ही केवळ किराणाच पोहोचवत नाहीये तर आपल्या वर्षभरात जे काही सण असतात तर त्या सणांचाही आनंद त्यांना उपभोगता येईल या सगळ्या निराधार वृद्ध मंडळींना, त्यासाठीही काम करता. त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. दरवर्षी येणारे सण 70 वर्ष त्यांनी पाहिलेले असतात. 70 वर्षानंतर त्यांचे ज्यावेळेस शरीर चालत नाही आणि त्यांच्या जीवनाची जबाबदारी कोण घेत नाही आणि त्यामुळे आम्ही होळीला त्यांच्या घरी जाऊन पुरणपोळ्या देणं, दिवाळीचा सण आला तर कोणी म्हणतं चकलीची 100 पाकिटं मी देणार, कोणी सांगतं मी माझ्याकडून करंजी देणार आणि फराळाचं पूर्ण बॉक्स तयार होतो. आणि कुणीतरी चिपळूणचा व्यापारी म्हणून जातो माझ्याकडून कपडे न्या, कुणीतरी म्हणतो माझ्याकडून साडी न्या. हे कपडे आणि फराळाचं साहित्य घेऊन आम्ही आदल्या दिवशी त्यांच्याकडे पोचलेलो असतो की जेणेकरून दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सगळीकडे फटाके वाजतील आणि दिवाळी सुरू होईल त्यावेळेला हे आजोबा नटलेल्या अवस्थेत असतात. वा, खरंच खूप छान कल्पना आहे ही. चिपळूणमधल्या कोणत्या कोणत्या भागातले हे निराधार वृद्ध आहेत जरा सांगाल का? चिपळूणमधील अगदी जर आपण गुहागरपासून बघितलं तर गुहागरला सुद्धा एक आमचे लाभार्थी आहेत. आरवलीच्या बाजूला सुद्धा लाभार्थी आहेत. त्या रत्नागिरी रोडवरती खरवते गाव आहे तिथले आहेत. पुन्हा दसपटीच्या भागातले अतिशय दुर्गम भाग जिथे तिवरे धरण आहे त्या तिवरे गावापर्यंत सुद्धा आमचे लाभार्थी आहेत. तिवऱ्याच्या वरती तिवडी म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणतात चिपळूण तालुक्यातील त्याला, त्या तिवडी गावामध्ये सुद्धा आहेत. आणि कोणताही ऋतू असला आणि कितीही अडचणी असल्या तरी एखादा दिवस पुढे मागे पण दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी हे त्यांच्याकडे पोचलेलं असतं. ही ठरलेली गोष्ट आहे आणि हे काहीही अडचण आली तर ती पूर्ण होतच असते. तुम्ही गेली 9 वर्ष हे काम करताय. एका छोट्याशा घटनेतनं तुमच्यासारखे समविचारी लोक एकत्र आले आणि त्याच्यातून सांजासोबतचा हा जन्म झाला आणि 9 वर्ष तुम्ही काम करताय. तर तुमच्या आठवणीतला एखादा असा प्रसंग आहे का की काहीतरी असं घडलंय तुमच्या हातनं आणि त्याच्यामुळे त्या
वृद्धाच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद निर्माण झाला. आता ज्या वेळेला आम्ही सांसोबतच्या वितरण प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी झालो आणि तिथून आमची सुरुवात झाली की हे कष्टाचं काम असेल ते करायला मी तयार आहे म्हणून. पत्रकारितेच्यामुळे दीर्घकाळ पत्रकारितेत राहिल्यामुळे माझ्याकडे बराच जनसंपर्क असायचा आणि माझ्याकडे काही असं काम आलेलं आहे जे मी करू शकतो. त्या माध्यमातून माझ्याकडे दसपटी विभाग आणि चिपळूणच्या पूर्व विभागातील ज्या ज्या आजी आजोबांकडे मला जाता आलं आणि त्यांची नावं पहिल्यांदा इन्क्लूड करता आली, पहिल्या 100मध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ते किराणा साहित्य पोचलं, त्यांचे सगळे नातेवाईक, त्यांच्या गावातील मंडळी ह्या गोष्टीचं नेहमी आवर्जून गावामध्ये गेल्यानंतर वेगळं कौतुक करतात. पूर्वी पत्रकार हा बातमीशी निगडीत असायचा, प्रसंग घडला तर तो जायचा, परंतु मी तर या किराणा साहित्य देण्याच्या निमित्ताने या गावांमध्ये गेली 9 वर्ष प्रत्येक वेळेला जातो आहे. आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पाणावलेले असतात आणि गेल्या गेल्या आपला हात हातात घेऊन त्या हाताचा मुका घेणं, डोक्यावरती हात फिरवणं, अशा पद्धतीची त्यांची थरथरत्या हाताने कृती असते. अनेक दानशूर व्यक्तींच्या पर्यंत ते पोचणार असतं. म्हणजे असे अनेक आजी आजोबा आहेत की ज्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान दिसतं तो प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंददायी असतो. तो माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही असतो ना, तर आम्ही वितरण कार्यकर्ते आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ती जी दान देणारी व्यक्ती आहे ती संस्थेवरती विश्वास ठेवते. बरोबर. आणि तो विश्वास सार्थ ठरायला आम्ही जातो आणि डोक्यावरती आमच्या हात पडतो. त्या आजी आजोबांना ती दान देणारी व्यक्ती माहिती नसते. ते दानशूर व्यक्तीला नियती त्यांच्या पदरात माप टाकणार आहे, परंतु आशीर्वादाचा हात मात्र आमच्या डोक्यावर पडत असतो. या सर्व निराधार व्यक्तींना, या वृद्धांना तुम्ही किराणा साहित्य देता, त्यांच्याबरोबर सण साजरे करता, त्यांच्या आरोग्याच्या समस्याही असू शकतात, मग त्याच्यासाठी पण तुम्ही काम करता का? त्यासाठी सुद्धा काम करतो, परंतु त्यांचे 70च्या पुढचं वय म्हणजे कुणाचं 80 आहे, कुणाचं 82 आहे. तर आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या व्याधींबद्दल डॉक्टरांशी चर्चा करतो, त्यांची वैद्यकीय तपासणी घेतो. डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार आम्हाला ते लक्षात येतं की त्यांची इंजेक्शनला नससुद्धा सापडत नाही, औषधांना त्यांचं शरीर प्रतिसाद देईल अशी काही शक्यता नाही, त्यांच्या अंगात रक्त किती आहे त्याच्यापासून सुरुवात असते. मग आम्ही त्यांचे कुठे ढोपर दुखलं, कुठे पाठदुखी झाली, कुठे ताप भरला, कुठे त्यांचे आणखीन काही छोटे प्रॉब्लेम आले तर ते आम्ही वितरण करायला जातो, त्यावेळेला ते सांगतात. मग आम्ही त्यांना बाजारामधून मिळणाऱ्या काही वेदनाशामक गोष्टी ज्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यापर्यंत देतो. हे संस्था अशा पद्धतीने त्यांच्या बेसिक आरोग्यावरती काळजी घेते. 80 ते 83 वर्ष वय झालेल्या आजीने हट्ट धरला की मला डोळ्याने दिसत नाही आणि मला तर बघायचंच आहे. मग तिच्या हट्टापायी आम्ही तिला चिपळूणला नेऊन त्या ठिकाणी तिचं ऑपरेशन केलं. 21 दिवस तिच्या डोळ्यामध्ये औषध घालण्याची जबाबदारी होती, पथ्याचा विषय होता. मग आम्ही चिपळूणलाच आमचे संस्थेचे दुसरे कार्यकर्ते आहेत जे 65 वर्षापेक्षा वयाने जास्त आहेत, त्यांनी त्या आजीला आपल्या घरी नेलं आणि चिपळूणला 21 दिवस त्यांचं कुटुंबीय ड्रॉप टाकत होतं आणि तिचे 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. अशा पद्धतीने इच्छाशक्ती असलेल्या आजी आजोबांना आम्ही अशा पद्धतीने मदत करण्याची तयारी असते. या सर्व आम्ही जे आजी आजोबांपर्यंत पोहोचतो आणि आजी आजोबांची सेवा करतो, त्याकरिता आजी आजोबांकडून एकही रुपया आम्ही स्वीकारत नाही. सुर्वे साहेब, चिपळूणमध्ये काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यात बऱ्याच जणांचं नुकसान झालं. मग त्या काळात तुम्ही हे काम सुरू ठेवलं होतं का? महापूर चिपळूणला आला होता. तो 3 ते 4 दिवस ते पाणी शहरामध्ये साठून राहिलं होतं. खूप लोकांना त्याचा त्रास झाला. चिपळूण शहरामध्ये कार्य करणारे आमचे संस्थेचे सर्व वितरण कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या समोरसुद्धा आव्हान होतं. पण उर्वरित भागातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महिन्यातून एकदा वितरण व्यवस्था सांभाळायची असते. त्या पद्धतीने त्यांनी एखादा दिवस पुढे मागे ॲडजस्ट करून आजी आजोबांना वेळेमध्ये सगळं किराणा साहित्य पोचवण्याचं कार्य केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये
अनेक वर्ष पत्रकारितेचं काम करत असताना माझ्याकडे माहिती मिळाली की दसपटीतल्या तिवरे धरण भागातून जोरात ढगफुटीने जो पाण्याचा प्रवाह आला, त्याच्यामध्ये गाणेखडपल्ली MIDC लगत असलेल्या एका धनगराचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालं. त्याची गुरं, वासरं, कोंबड्या, बकऱ्या जे काही त्यानं पशुधन कमवलं होतं ते सगळं त्या ठिकाणी त्याच्या नजरेसमोर वाहून गेलं. घरामध्ये त्याची पत्नी होती. ती घरातलं कुठलं सामान वाचवण्याच्या दृष्टीने धावपळ करत असताना पेटलेल्या चुलीवरती पडली आणि पूर्णपणे तिची पाठ भाजली. अशी आजी आणि आजोबा एका झाडाखाली बसलेले होते आणि मी त्या ठिकाणी माहिती घेण्याकरता पोचलो. उद्ध्वस्त होणं म्हणजे काय असतं की सगळंच्या सगळं आपलं डोळ्यासमोर गेलं आणि इतक्या शरीरावर सुद्धा वेदना देऊन गेलं. हे खूप माझ्या मनाला वेदनादायी होतं. मग त्यावेळेला आता तातडीची मदत त्यांना लागणार होती. त्यांना दवाखाना करायचा होता. त्यांचं पूर्ण लवकरात लवकर उभं करणं होतं. चिपळूणमध्ये एवढी गंभीर परिस्थिती आहे तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार कोण? अशा पद्धतीचा प्रश्न माझ्या मनाला पडला. मग मी सोशल मीडियामध्ये त्याची मुलाखत घेतली आणि त्या वेदना बघून महाराष्ट्रातल्या संवेदनशील मनांना इतकी जाग आली की त्यांनी फेसबुकवरती माझा नंबर घेतला. माझ्या पोस्टवरती मेसेज करून माझा नंबर घेतला आणि अहोरात्र मला त्या कालावधीमध्ये फोन यायला लागले आणि त्यांनी आम्हाला कुणी 500, कुणी 1000, कुणी 2000 असे मला दिवसाला 5000, 7000, 8000 असे पैसे माझ्या अकाउंटला यायला लागले. आणि ती व्यक्ती नाशिकमध्ये असायची, कोल्हापूर, सांगली, IT क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी पुण्यातून पैसे पाठवले. तर हे पैसे गोळा झाल्यानंतर मी त्या धनगराकडे जायचो आणि धनगराच्या हातामध्ये पैसे द्यायचो आणि त्या यादी आणि पत्ता वाचून दाखवतो आणि हे सगळं वाचा तुम्ही आणि व्हिडिओ कॉल करायचो आणि त्या व्यक्तींना तुमची मदत ह्यांच्याजवळ हे पोचलेली आहे असं मी त्या ठिकाणी त्यांना समाधान द्यायचो की तुमचे पैसे तिथे पोचले. दोन लोकांनी 45,000 रुपये पाठवलेले होते. सगळेचे सगळे पैसे त्यांना पोच झाले. अतिशय पारदर्शक पद्धतीने तुम्ही ही मदत लोकांपर्यंत पोहोचवली आणि ज्यांनी ती मदत केली त्यांनाही ती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. निश्चितच हे कौतुकास्पद असं कार्य आहे. सुर्वे सर, सांजासोबत ही मुख्यतः निराधारांसाठी काम करणारी संस्था आहे आणि तिचे तुम्ही प्रतिनिधी आहात. अत्यंत निस्वार्थ भावनेने ही मदत आत्तापर्यंत तुम्ही सगळेच जण करता आहात. पूरपरिस्थिती ही अशी होती की तिथे केवळ निराधारच नाही तर अन्य लोकही त्या पुरामध्ये भरडली गेली, त्यांचंही नुकसान झालं. मग सांजासोबतच्या माध्यमातून त्या लोकांनाही तुम्ही काही मदत केलीत का? आम्ही सांजसोबतच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काही जणांनी आर्थिक मदत संस्थेच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असं लिहून त्यांनी या ठिकाणी सांजसोबतच्या अकाउंटला पाठवलं. त्या पैसे योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोचावे अशी सरळ भावना सर्वांची होती. मग आमची त्यावेळेला मीटिंग झाली आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं की या ठिकाणी सर्वसामान्य घटकाचा सर्वे करायचा. त्याचं प्रत्यक्ष हानी काय झालेली आहे, ज्याचं पोट हातावरती आहे असे शिलाई मशीनवाले, झेरॉक्सवाले, DTPवाले, पानटपरीवाले, भेळवाले, पुन्हा गृहिणींचे पूरक उद्योग, अशा लोकांना आम्ही केंद्रस्थानी मानलं आणि त्यांच्याकडे जाऊन तुमची काय काय हानी झाली त्यांच्या हाताला तात्काळ बळ मिळणं ही खूप गरजेची बाब होती. शासनाची मदत येईल किंवा दुसरे कुणीतरी मदत करेल, तुमचा संसार उभा राहील, पण ते तुमच्या हातातनं उत्पन्नाचं साधन जे गेलेलं आहे, एखाद्याची रिक्षा तर पूर्ण वाहून गेलेली होती, गटारात पडलेली होती, त्या रिक्षाचं काम तातडीने जर झालं तर तो त्या रिक्षावरती पैसे कमवू शकणार होता. तसंच काम सगळ्या कारागिरांचं असतं. तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन सर्वे केला, त्यांचा धंदा अधिकृत होता का, ते इथले आधार कार्ड धारक आहेत का, रेशन कार्ड धारक आहेत का याची माहिती घेतली, त्याची यादी बनवली. यादी बनवल्यानंतर आलेले पैसे त्यांच्या कुणाला 10,000, कुणाला 5,000, कुणाला 15 असे त्यांच्या गरजेनुसार आम्ही धनादेशाद्वारे वितरित केले आणि त्या वितरित केल्यानंतर 1 महिनाभरामध्ये त्या संस्थेचा आलेल्या पूरग्रस्त निधीचा हिशोब देणारी आमची संस्था ही सगळ्यात पहिली संस्था ठरली. निराधारांसाठी काम करताना तुम्ही त्यांच्या मृत्यूपश्चात जे अंत्यसंस्कार असतात त्यासाठीही मदत करता, त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? आम्ही एकदा त्या आजी आजोबांना आमचं म्हणून स्वीकारलं तर जे हयात होते तोपर्यंत आम्ही जर त्यांचं कर्तव्य केलेलं आहे तर त्यांचं निधन झाल्यानंतर ते कुटुंबियांच्या कर्तव्यामध्ये आमचा संस्थेचा सहभाग
असणं हे स्वाभाविक आहे. नातेवाईकांना त्यांच्या शेवटच्या या संस्काराच्या वेळेला काही मदत व्हावी म्हणून आमच्या संस्थेकडून ती रचना केलेली आहे. आमची आजी गेली अशा भावनेने आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी अग्निसंस्काराला जातात आणि ते नातेवाईक जो कार्य करतो त्याच्या हातात ते पैसे देऊन येतात. अच्छा, जिवंत असतानाही त्या व्यक्तींना तुमची मदत पोहोचत असतेच, मात्र त्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चातही सांजासोबत त्यांच्यासोबत असते. खरंच कोणतीही साथ ही अर्ध्यावर सोडून चालत नाही. तो जो प्रवास हातात हात घेतला तर तो शेवटापर्यंत ठेवणं हे गरजेचं असतं, तेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि तशाच पद्धतीने आज तुम्ही सगळे जे कार्यकर्ते आहात ते काम करताय, निश्चितच कौतुकास्पद आहे. मला सांगा, हे जे सगळं काही तुम्ही सामाजिक कार्य करता, तर याच्यामध्ये तुम्हा सर्वांच्या कुटुंबियांची मदत तुम्हाला कशी मिळते? आता 9 वर्ष आमचा जो प्रवास असतो तो कुटुंबियांचा सपोर्ट असल्याशिवाय होत नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे अशी भावना आमच्या घरामध्ये असूच शकणार नाही आहे, कारण घरातला कुणीतरी सदस्य मी बरोबर येऊ का विचारतच असतो. आमच्याकडे वितरण कार्यकर्त्यांमध्ये 65 वर्ष क्रॉस केलेले व्यक्ती 2 आहेत, अशोक बुसकुटे आणि अभय अंतरकर. हे 82-80 वर्ष क्रॉस केलेल्या व्यक्तींची सेवा करायला ज्या वेळेला जातात त्यावेळेला ते नातवंडांना बरोबर घेऊन जातात. आपल्या नातवंडांना बरोबर घेऊन जातात आणि जो आशीर्वाद द्यायचा आहे तो, आता मी सुद्धा वृद्ध झालेलो आहे तुझ्यासारखाच, ह्या नातवंडाला आशीर्वाद दे, तो दीर्घकाळ टिकेल, अशा पद्धतीनं ते आजीला सांगण्यात येतं. ते आजी त्या नातवंडांना माझी नातवंड म्हणून जवळ घेते आणि जे प्रेम देते ते प्रेम त्या मुलांच्या मनामध्ये ठसा करून बसतं. आणि 9 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या मुलांना आम्ही सांसोबतच्या प्रवाहामध्ये आणलं, ती मुलं आज नोकरीला लागून सांसोबतला मदत करतात. खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सर्वजण काम करता आहातच, मात्र तुमच्या पुढची पिढी जी आहे ती देखील या कामामध्ये कशी सहभागी होईल किंवा त्यांच्यावर या मदतीचे संस्कार कसे होतील याकडेही तुमचा कटाक्ष असतो. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. मला सांगा, आजच्या तरुणांनी या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावं असं तुम्हाला का वाटतं? आता हे तर आपल्याला सर्वश्रुत आहे की तरुणांच्या सहभागाशिवाय भविष्यामध्ये कुठल्याही सामाजिक कार्याची वाटचाल सुरू राहू शकत नाही. त्यामुळे तरुणांचा सहभाग आवश्यक आहे असं आम्ही ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला आता सोशल मीडियामध्ये गुंतलेली मुलं, प्रतिसाद कमी जरी असला तरी ज्या वेळेला आम्ही त्यांना बोलवतो त्यावेळेला वितरण कार्यकर्त्यांची टीम आणि त्यांचे कुटुंबीय एवढ्या लोकांना तरी आम्ही या सामाजिक कार्याच्या प्रक्रियेत आणू शकलेलो आहे, याचं निश्चितपणे आम्हाला गर्व आहे. तरुणांनी पण या कामात येणं गरजेचं आहे. मधल्या काळामध्ये आम्ही DBJ कॉलेज चिपळूण येथे आमच्या संस्थेला त्यांनी त्यांच्या समाजसेवा विभागाने आमच्या संस्थेची कार्यप्रणाली जाणून घेऊन काही काळ DBJ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वितरण कार्य पद्धतीमध्ये सामावून घेतलं होतं. आता आपण झटपट फेरी जशी असते तशी एका शब्दात किंवा एका वाक्यात तुम्ही मला उत्तर द्या. तुमच्या मनात कायम घर करून राहिलेली एखादी आजी आजोबा. एक आजी आहे जी आपल्या आयुष्यामध्ये 20 वर्षाहून अधिक काळ चिपळूणवरून पायवारी करून पंढरपूरला जायची. आता पोक आलेल्या अवस्थेत असते, परंतु सदाबहार आजी आणि स्वागताला सज्ज आजी म्हणून लीलाबाई घाणेकर. सेवा कार्यातला तुम्हाला मोठा पुरस्कार कोणता वाटतो? पु ल देशपांडे स्मृती पुरस्कार, जो रत्नागिरीला देण्यात आला. माणुसकी म्हणजे तुमच्या लेखी काय आहे? दुसऱ्याची वेदना पाहिल्यानंतर जो माणूस पुढे होतो आणि त्या समोरच्याच्या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी कृतिशील काही करतो, ती माणुसकी. आणि समाजाला एक संदेश काय द्याल? समाजाला संदेश, कुणाला दाखवण्यासाठी काही करू नका. सर्वांनाच या जगाचा निरोप घ्यायचा आहे, तर प्रत्येकानं हे ठरवावं की गंजून जायचं की झिजून. गंजून जायचं की झिजून जायचं हा खूप महत्त्वाचा संदेश आहे. कारण काहीही न करता जागेवर पडल्या पडल्या लोखंडाला गंज लागते आणि चंदनाचं खोड असतं ते रोज सहाणेवर उगाळलं जातं आणि त्याचा टिळा देवाला लावला जातो. आपल्या माणसाचंही असंच आहे. आपण नेमक्या काय करायचं आहे, आपल्या हातनं काय घडलं पाहिजे हे प्रत्येकाने आपल्या सतसत विवेकबुद्धीला विचारून तिला स्मरून ठरवलं पाहिजे. श्रोते हो, माणुसकी खरोखरच अजूनही जिवंत आहे याचाच प्रत्यय सांजसोबतकडे बघितल्यानंतर येतो.
वृद्धांना केवळ मदतीचाच हात नाही तर आपलेपणाची ऊब देणारं हे कार्य समाजासाठी निश्चितच स्फूर्तिदायी आहे. आणि श्रोते हो, आपल्या आजूबाजूला एखादा निराधार वृद्ध असेल तर त्याला किमान 2 प्रेमाचे शब्द आणि थोडासा वेळ आपण जरूर देऊया. कारण कधीकधी औषधांपेक्षाही मायेचा स्पर्श हा अधिक परिणामकारक असतो. सुर्वेसाहेब, आज आपण वेळ काढलात, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या संवेदनशील कार्याची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आले होते सांजसोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे. त्यांच्याशी संवाद साधला सोनाली सावंत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य